पाहता क्षणी आपण जिच्या प्रेमात पडतो अशी माउथ मेल्टिंग खूप सुंदर पुण्याची फेमस मँगो मस्तानी आज आपण बनवणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे। नमस्कार, मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर अगोदर आपण मस्तानीसाठी मँगो मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूया। तर इथे मी छान असे 2 पिकलेले अगदी रसरशीत आंबे घेतलेले आहेत। हे आंबे कट करून आपल्याला ह्याचा फक्त पल्प घ्यायचा आहे, जसं आपण आमरससाठी कट करतो ना, अगदी त्या पद्धतीने। तर आंबे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे, म्हणजे आपण फक्त आंब्याचा मधला जो पल्प आहे ना तो घेणार आहोत। तर त्यासाठी आंबे अशा पद्धतीने कट करून जर ह्यांना असे बारीक चिरा मारल्या ना तर आपले हातसुद्धा खराब होत नाहीत आणि आंब्याचा जो पल्प आहे म्हणजे जो गर आहे ना तो सुद्धा अगदी पटकन वेगळा होतो। तर हे पहा, मी अशा पद्धतीने हे कट करून घेणार आहे। खूप छान आंब्याचा रस निघतो इथे, म्हणजे आंब्याचा पल्प निघतो। हे पहा, अशा पद्धतीने जर कट करून घेतला ना तर सहज अगदी वेगळा होतो आणि मग आपल्याला हा काढता सुद्धा येतो। तर मी इथे ना एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि हा जो रस आहे ना तो आपल्याला म्हणजे जो कट केलेला आंबा आहे ना तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे। आता मी जेवढे 2 आंबे घेतले होते ना तेवढे मी दोन्ही कट करून हे आंबे यामध्ये घालणार आहे। आणि आंबे घेताना ना खूप छान असे गोडच घ्यायचे आहेत, आंबट वगैरे आंबे अजिबात घेऊ नका। तर आता हे आंबे कट करून ह्यामध्ये घातल्याच्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे अर्धा लिटर थंडगार दूध आहे, ते घातलेलं आहे, छान फ्रीजमध्ये ठेवलेलं। त्यानंतर अर्धा कप मी यामध्ये साखरसुद्धा घालणार आहे। आंबे छान गोड आहेत तरी मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा मी यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घातलेला आहे। आता हे छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। इथे आपला मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे। आता आपण मस्तानी कशी बनवायची ते पाहूया। तर आंब्याचे थोडेसे तुकडे मी बाजूला ठेवले होते, ते ह्या ग्लासामध्ये घालायचे आहेत। त्यानंतर घालायचं आहे व्हॅनिला आईस्क्रीम, एक मोठा स्कूप घालायचा आहे आणि त्यावर मिल्कशेक घालायचं आहे। त्यानंतर यावर घालायचे आहे पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीम आणि टूटी फ्रुटी आणि काजू बदामचे काप, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। व्हॅनिला आईस्क्रीमने ह्या मँगो मस्तानीला खूप छान टेस्ट येते, पण तुमच्याकडे जर व्हॅनिला आईस्क्रीम नसेल ना तर तुम्ही मँगो आईस्क्रीमसुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा खूप टेस्ट छान येते आणि रिचनेस येतो ह्या आईस्क्रीम। तर इथे आपली ओरिजिनल अशी पुण्याची फेमस मँगो मस्तानी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही थंडगार मँगो मस्तानी एकदा नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आजच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।